येस. हां, इन पार्ट 1 आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही एक व्हिडिओ सेंड केला होता, त्याच्यात तुम्ही बघितलं की चार्जिंगची प्रोसेस काय होते आणि चार्जिंगच्या प्रोसेसमध्ये किती वेळानंतर किती करंट येईल. त्या करंटचं इक्वेशनने आपण बघितलं की काही पण टाईम ठेवा तुम्हाला करंट भेटेल है ना. आणि खूप वेळानंतर करंट आलेलं इन्फिनिटी म्हणजे 0 आलेला. हां, आणि मग चार्ज पण कळलेला किती खूप वेळानंतर किती चार्ज येतो त्याच्यावर कम्प्लिटली इन्फानाईट टाईमवर पूर्णच्या पूर्ण CV एवढा चार्ज येऊन जातो त्याच्यामध्ये त्याची कॅपॅसिटन्सनुसार. ओके. हां, हे झालं RC सर्किट असतो तुमचा. पण थोड्या वेळाने काय होणार आहे स्टुडंट्स, व्हॉट हॅपन्स इज दॅट की जेव्हा कम्प्लिटली चार्ज झाला तुमचा कॅपॅसिटर म्हणजे कॅपॅसिटर इज कम्प्लिटली चार्ज्ड, तेव्हा काय होणार आहे तो डिस्चार्ज करेल. काय करेल तो आता डिस्चार्ज करेल. डिस्चार्ज करतो म्हणजे काय होतं, हे चार्जिंगची प्रोसेस काय असते, जेव्हा फॅन लावला तुमचा तेव्हा तो चार्ज स्वतःमध्ये भरून घेणार कम्प्लिटली. वी सॉ दॅट. सो वेन एव्हर इट इज कम्प्लिटली टेकिंग ऑल दॅट चार्ज इनसाइड इट, सो दॅट प्रोसेस वॉज चार्जिंग. पण जेव्हा तो कम्प्लिटली चार्ज झाला तेव्हा आपण काय सांगितलं की इवन इफ द वोल्टेज सोर्स इज नॉट देअर, dQ/dt म्हणजे चार्ज तो बाहेर होणार आहे बाहेर येणार आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो दॅट प्रोसेस वर चार्जिंग काय होतं, आता चार्ज बाहेर पडत आहे. ते चार्ज भरला, आता तो काय करतो तुम्ही तो आता काय केला व्होल्टेज सोर्स नाही लावला. व्होल्टेज सोर्स कुठे दिसतं का तुम्हाला? नाही. हा जो कॅपॅसिटर चार्ज आहे तो आता रेजिस्टरच्या क्रॉस लावायचा. रेजिस्टर म्हणजे काय, व्हॉट इज रेजिस्टर? तो तुमचा फॅन आहे तो है ना. या व्हॉट एव्हर इट इज. या सो व्हॉट हॅपन्स इज दॅट ऑल दॅट रेजिस्टर इट इज देअर इन फ्रंट ऑफ इट. त्याच्याबद्दल काय होणार आहे, पूर्ण चार्ज इट बिगिन्स टू फ्लो. आणि जेव्हा चार्ज याच्यातून फ्लो व्हायला लागेल ना स्टुडंट्स, तेव्हा काय होणार, ह्याच्यातला जो चार्ज जमा होता +Q, तो आता काय होणार आहे हळूहळू इट विल स्टार्ट टू फ्लो इनसाइड दिस है ना. ठीक आहे. सुरुवातीला काय होता, पूर्ण चार्ज भरलेला ह्याच्या पूर्ण ह्याच्याकडे व्होल्टेज किती असणार आहे, V विल बी इक्वल्स टू हाऊ मच, Q इक्वल्स टू CV है ना. Q इक्वल्स टू CV, V विल बी इक्वल्स टू Q/C. Q/C एवढा काय व्होल्टेज ह्याच्यावर येणार आहे पूर्ण. हाच व्होल्टेज ह्याच्या पूर्णच्या पूर्ण येणार आहे जेव्हा हा प्रोसेस स्टार्ट होईल तेव्हा. ठीक आहे. कारण की ह्याच्याकडे हा इट इज हायली चार्ज, इट इज पोझेसिंग दॅट व्होल्टेज. आणि हाच व्होल्टेज ह्याच्या अक्रॉस येणार आहे स्टार्टिंगला, ह्याच्या अक्रॉस येणार आहे. पण ह्याच्यातून काय स्टार्टिंगला करंट फ्लो नाही होणार. स्टार्टिंगला काय करंट फ्लो होणार नाही ॲट T=0. का? कारण की पूर्ण चार्जेसला व्हायला डिस्चार्ज व्हायला वेळ लागणार आहे. ठीक आहे. हे सर्व बट स्टील ॲट वॉट यू कॅन से इज दॅट ह्याच्यात कारण की इकडे रेजिस्टर आहे आणि कारण की ते पोटेन्शियल ह्याच्याकडे आहे, यू कॅन से दॅट ॲट सर्टन टाइम करंटचं तुम्ही इक्वेशन लिहू शकता. व्हॉट इज दॅट, I इज इक्वल्स टू व्हॉट तुम्ही स्टडी केला, I इज इक्वल्स टू व्हॉट V/R. मग व्होल्टेज किती आपल्याकडे, व्होल्टेज किती आहे ह्याच्याकडे Q/C आहे, तर त्यामुळे आपण तो लिहिला Q/C. ठीक आहे. मायनस ह्याच्याकडे स्टार्टिंगला काय असतं का नाही आहे, कारण की लगेच काय फ्लो नाही होणार. सो -0 आपण नेट रेजिस्टन्स इज R. दिस विल बी द करंट ॲट एनी गिवन टाइम. त्यामुळे हा आपण करंटचं इक्वेशन लिहून घेतला आहे. ठीक आहे. वी हॅव रिटन दिस इक्वेशन ऑफ करंट दॅट इज Q/C -0/R. हे कधी झालं, ॲट स्टार्टिंग. हे झालं. मग I विल बी इक्वल्स टू व्हॉट, I विल बी इक्वल्स टू Q/RC है ना. Q/RC जो तुमच्या कॅपॅसिटर ज्या चार्जवर तुमचं स्टोर्ड आहे चार्ज आपण RC एवढा करंट तुमचं स्टार्टिंगला फ्लो होईल. एवढा करंट तुमचा काय होईल स्टार्टिंगला फ्लो होईल. क्लिअर आहे. येस. ओके. हां. आणि तुम्ही जर बघायला गेला तर चार्ज किती फ्लो होता ह्याच्यावर ॲट द स्टार्टिंग इट वॉज Q0. म्हणजे जो तुमचा आहे Q0ला आपण स्टडी केलं दॅट वॉज इक्वल्स टू C/V है ना. जो काय ह्याचा मगाशी आपण चार्जपासून आणलं होतं CV तो. आता डिस्चार्ज होण्याच्या प्रोसेसमध्ये काय होणार आहे, देर इज नो व्होल्टेज ड्रॉप. सो I विल बी इक्वल्स टू Q/RC है ना. Q/RC. क्लिअर आहे ना. हां. आता इथे तुमचं इथे टाइम कन्स्ट्रेंट नाही, इथे तुम्ही टाइमला काय डिफाईन केलेलं नाही आहे. पण तुम्ही मगाशीच बघितलंय है ना. जस्ट नाव यू सॉ, व्हॉट डिड यू सॉ है ना, की तुम्ही हा इक्वेशन कसा लिहू शकता, यू कॅन राईट इट इन टर्म्स ऑफ टाइम ऑल्सो. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार आहे, येस यू हॅव टू राईट द डिफरन्शिएट करायला लागणार आहे. तुम्हाला काय करायला लागणार आहे, डिफरन्शिएट करायला लागणार आहे. आपण काय करूया इथे, व्हॉट वी विल डू इज वी विल जस्ट टेक दॅट I इक्वल्स टू dQ/dt कन्सिडर करूया. करंटला विथ रिस्पेक्ट टू काय लिहूया, टाइमच्या भाषेत लिहूया. काय लिहूया, I इक्वल्स टू dQ/dt है ना. हा जो काय करंट असणार आहे एनी टाइम T इट विल बी इक्वल्स टू dQ/dt है ना. जेवढा चार्ज बाहेर पडणार विथ रिस्पेक्ट टू टाइम. पण होणार काय स्टुडंट्स माहिती आहे का, ह्याच्यातून चार्ज ऑलरेडी चार्ज आहे, ह्याच्यात ऑलरेडी चार्ज आहे. आलं का लक्षात, U एवढा चार्ज आहे. पण आता काय होणार आहे, चार्ज त्याच्यातून बाहेर पडणार आहे ना, त्यामुळे ह्याच्यातून चार्ज कमी होणार आहे. ह्याच्यातून चार्ज काय होणार आहे, कमी होणार आहे. बिकॉज द चार्ज इज बिकमिंग लेस, यू कॅनॉट से दॅट करंट इज इन्क्रीजिंग, यू कॅन से दॅट करंट इज डिक्रीजिंग. त्यामुळे ॲज चार्जेस इज चेंजिंग बट चार्ज इज नॉट इन्क्रीजिंग. सो ह्याला त्यामुळे काय होतं, निगेटिव्ह चार्ज. त्यामुळे आपण काय होतं, किंवा चार्ज इज डिक्रीजिंग, -dQ/dt
डी टी लिहितो आपण, त्याला काय लिहितो, आयला आपण काय लिहितो मायनस डी क्यू बाय डी टी. ओके, तर इथे लिहा बिकॉज चार्ज इज डिक्रीजिंग I is equals to minus dq by dt. I is equals to minus dq by dt. ते आपण हे इथे सबस्टिट्यूट करून हा इक्वेशन परत लिहायचा. ठीक आहे. ओके, सो वी कॅन राइट मायनस dq by dt is equals to what, q by rc. ओके, हे इक्वेशन लिहिलं आपण. क्लिअर आहे ना. हां, आता ॲट थोड्या वेळाने काय होईल, थोड्या वेळाने ह्याच्यातला चार्ज हळूहळू हळूहळू काय होईल, कमी होईल. ह्याच्यातलं पोटेन्शियल हळूहळू काय होईल, कमी होईल, है ना. या पण तरी काय होणार आहे, करंट विल ऑफकोर्स, स्टार्टिंगला करंट नव्हता त्यामुळे इथे व्होल्टेज ड्रॉप नव्हता, पण ॲट आफ्टर सर्टन टाइम देन ऑल्सो यू विल सी दॅट द व्हॅल्यू ऑफ करंट विच वॉज हाऊ मच, जो किती होता स्टार्टिंगला जास्त करंट होता ना, हळूहळू काय होणार आहे, करंट कमी कमी होणार आहे. ओके, या सो यू कॅन अंडरस्टँड दॅट हा इक्वेशन आपण थोड्या वेळाने काय होणार आहे, आफ्टर सर्टन टाइम टी इट विल बी वॉट क्यू बाय सी मायनस झिरो. आपण आज जो आपण स्टार्टिंगला लिहिलेला ॲट टी इक्वल्स टू झिरो, ॲट टाइम टी पण तोच इक्वेशन आपण लिहू शकतो. ओके, सो इथंपर्यंत लिहिलंय तुम्ही. ओके, आय एम बराबर इथंपर्यंत लिहून घ्या. येस, ओके, हा इक्वेशन तुम्ही परत स्टडी करणार. ओके, सो मायनस डी क्यू, पण हा क्यू बाय आर सी आपण खाली आणूया, क्यू बाय आर सी. ठीक आहे, आणि हा डी टी इकडे आणूया. ठीक आहे. ओके, तुम्हाला मी सांगेन परत की हा इथे मायनस झिरो परत का ठेवला, कारण की ॲट टाइम टी इक्वल्स टू झिरो त्याच्यावर काय व्होल्टेज ड्रॉप नव्हता. तोच आपण आता सध्या अजून करूया की तो तेवढाच राहतो. ठीक आहे, आय विल एक्सप्लेन यू इट्स रिझन आफ्टर सम इन नेक्स्ट लेक्चर. हां, आता इथे डी क्यू बाय हा आर सी आहे ना, आर सी तो आपण इकडे परत आर सीला इथेच ठेवूया, पण फक्त क्यूला खाली आणूया. चालेल, या क्यूला फक्त खाली आणूया, आर सीला इथेच राहू दे. चालेल. हां, आणि ह्याला परत काय करूया, तुम्हाला माहिती आहे की ॲट टी इक्वल्स टू झिरो क्यू इक्वल्स टू क्यू नॉट, ह्याला आपण इंटिग्रेट करूया. चालेल, इंटिग्रेट करूया. सो इफ आफ्टर इंटिग्रेटिंग दिस इक्वेशन बिकम्स व्हॉट, दिस इक्वेशन बिकम्स dq by q minus टू इंटिग्रेशन ऑफ dt by rc, है ना. हा चार्ज काय होईल, हळूहळू काय होईल, स्टार्टिंगला चार्ज किती होता, ॲट टी इक्वल्स टू झिरो चार्ज वॉज हाऊ मच, क्यू वॉज इक्वल्स टू क्यू नॉट, है ना. आणि खूप वेळानंतर काय होणार आहे, ॲट टी इक्वल्स टू इन्फिनिटी, और लेटेस्ट खूप वेळाच्या नंतरचं नको, ॲट टी इक्वल्स टू टाइम टी, थोड्या वेळानंतर चार्ज त्याच्यावर काय जमा आहे, क्यू चार्ज जमा आहे. हे आपण इथे लिहिलं. क्लिअर आहे स्टुडंट्स, इथेपर्यंत क्लिअर आहे ना. आता हा मायनस सिम्बॉल इकडे आणूया आणि ह्याला 1 बाय क्यूचं इंटिग्रेशन काय असते, लॉग ऑफ क्यू. ठीक आहे, फ्रॉम क्यू नॉट टू क्यू. हा मायनस सिम्बॉल इकडे आणला तर -1 अपॉन आर सी, इंटिग्रेशन ऑफ टी इज टी मायनस झिरो, म्हणजे टी लिहून टाकला आपण डायरेक्ट. ठीक आहे. हां, आता इथे सबस्टिट्यूट बघा, लॉग ए बाय बी काय असतो, लॉग ए बाय बी असतं ना, लॉग ए मायनस बी, लॉग क्यू बाय क्यू नॉट विल इक्वल्स टू वॉट, मायनस टी बाय आर सी. आता हा लॉग काय म्हणतो, तिकडे जाऊन ई रेस टू पॉवर बनतो, क्यू अपॉन क्यू नॉट विल बी इक्वल्स टू ई रेस टू मायनस टी बाय आर सी, है ना. येस, आता क्यू नॉट इकडे मल्टिप्लाय करेल तर चार्जचं आपल्याला एक इक्वेशन भेटेल की ॲट ई इक्वल्स टू मायनस टी बाय आर सी, है ना. सो व्हॉट इज दिस इक्वेशन, दिस इज द इक्वेशन की ॲट एनी गिवन टाइम तुम्हाला किती चार्ज त्याच्यामध्ये शिल्लक आहे हा तुम्हाला भेटेल. हा डिस्चार्जिंगचा प्रोसेस आहे ना स्टुडंट्स. तर ॲट एनी गिवन टाइम टी त्याच्यात किती चार्ज शिल्लक आहे हे तुम्ही या इक्वेशनवरून काढू शकता. क्लिअर आहे, हा तुमचा चार्जचा इक्वेशन झाला. ठीक आहे, ह्याच्यावरून आपण काय काय बरोबर काढू शकतो. ठीक आहे, इथपर्यंत तुम्ही लिहून घ्या आणि बाकी सगळं रफ करता. ठीक आहे, ओके. ॲट एनी गिवन टाइम व्हॉट इज द चार्ज हे आपल्याला इथून करू शकता. ह्याचा तुम्ही जर ग्राफ काढला आणि अगेन let us put t equals to rc, therefore q equals to what, q naught e raised to -1 होऊन जाईल तेव्हा. so q will be equals to 1 upon e raised to -1 ची व्हॅल्यू काय बघितली आपण, 37% बघितलेली ना मगाशी, 0.37 q naught means what, when charge
discharges है ना 37% बघितलेलं ना मगाशी या when charge discharges to 37% of its initial charge जो स्टार्टिंगला जो काही चार्ज होता त्याचे 37% जेव्हा चार्ज त्याच्यामध्ये शिल्लक राहिला तेवढं 2 लिहिले ना मी 2 म्हणजे तेवढं शिल्लक आहे देन टाइम टेकन इज किती वेळ लागला त्याला टाव सेकंड्सची व्हॅल्यू टावची व्हॅल्यू कशी काढायची टाव इज इक्वल टू आरसी है ना यस टाव इक्वल टू व्हाट आरसी ठीक है ना आरसी इक्वल टू टाव है ना आरसीला आपण ऑलरेडी डिफाइन केलं येस हे झालं तुमचं चार्जचं इक्वेशन ह्याचा ग्राफ कसा असणार आहे एक्सपोनेन्शियल ह्याचा ग्राफ बघितला तुम्ही e raised to minus 1 चा ग्राफ कसा असतो असा असतो ही व्हॅल्यू आहे तुमची Q नॉटची आणि ॲट 37% म्हणजे किती एवढा सो ॲट 0.37 इथे असते ना ॲट 0.37 Q नॉट तुम्हाला टाइम किती लागला टाव आणि ॲट इन्फिनिटी टाइमची व्हॅल्यू इन्फिनिटी पुट करा एनिथिंग रेस टू मायनस इन्फिनिटी 0 तर चार्ज पूर्णच्या पूर्ण काय झालं असेल 0 झाला असेल म्हणजे काय झालं असेल डिस्चार्ज काय झालं असेल कम्प्लिटली हॅव बीन डिस्चार्ज क्लिअर स्टुडंट्स सो व्हेरी नाईस इक्वेशन की तुम्हाला ॲट कधी कुठल्याही टाइमला काय भेटेल किती चार्ज त्याच्यावर शिल्लक आहे ना इज इट नाईस ठीक आहे येस आता ह्याचंच आपण काय करूया करंटचं इक्वेशन बघूया ठीक आहे ना हां आता हा तुम्हाला चार्जचं इक्वेशन कळलं है ना व्हॉट इज दिस इक्वेशन आता ह्याच्यात तुम्ही dq बाय dt केलं काय केलं dq बाय dt केलं तर हा इक्वेशन काय बनेल बघा पर्यंत इथेपर्यंत मी लिहिले बाकीचं पुढचं तुम्ही रब करतो चालेल ओके स्टुडंट मध्ये मध्ये सांगत होतं तुम्हाला काय रब करणार या सो वी हॅव करंट इक्वेशन काय असणार करंटचं इक्वेशन हा चार्जचं इक्वेशन होता I इज इक्वल टू dq बाय dt हा इक्वेशन काय बनेल d dt ऑफ q नॉट का तो कॉन्स्टंट आहे इनिशियल चार्ज e रेज टू माइनस p बाय rc है ना डिफरेंशिएशन काय होतं कॉन्स्टंट -1 बाय rc तो e रेज टू माइनस p बाय rc जसं ते तसा है की नाही हा झाला I चं इक्वेशन q नॉट बाय माइनस rc तो e रेज टू माइनस p बाय rc हा झाला तुमचा करंटचं इक्वेशन ठीक आहे स्टुडंट्स हा झाला तुमचं करंटचं इक्वेशन हां ओके येस आता तुम्ही हा जर इक्वेशन जो मागचं इक्वेशन बघितलं होतं डिस्चार्जिंगचा है ना करंटचा इक्वेशन इन लास्ट आपण बघितलेलं ना तिथे I काय होता I वॉज इक्वल्स टू व्हॉट V बाय R होता है ना V बाय R होता Q बाय C म्हणजे काय असतो तुमचा V नो Q नॉट बाय C इक्वल्स टू व्हॉट V है ना वी नो व्हॉट Q नॉट बाय C इक्वल्स टू व्हॉट V हाच इक्वेशन काय बनणार आहे I इज इक्वल्स टू Q बाय C ला मी काय लिहितो V सो V बाय R इज व्हॉट e रेज टू माइनस p बाय rc म्हणजे v बाय r ला आपण काय लिहिलं आठवा इक्वेशन मध्ये लास्ट टाइमला I नॉट लिहिलेलं आहे ना e रेज टू माइनस p बाय rc म्हणजे करंटचं इक्वेशन चेंज होत नाही करंटचं इक्वेशन जो तेव्हा होता तोच इथे आहे फक्त एवढंच की करंटच्या इक्वेशन मध्ये मायनस सिम्बॉल आहे मायनस सिम्बॉल आहे याचा अर्थ काय करंट काय होतोय कमी होतोय है ना इट इज डिस्चार्जिंग इट इज व्हॉट डिस्चार्जिंग है ना या ठीक आहे मग ह्याचं पण करंटचा पण एक ग्राफ काढून घेऊया आपण करंटचा आणि एक ग्राफ करूया आपण ओके what should we do to draw the graph of current करंटचा ग्राफ बघा at t equals to tau काय होईल e raised to minus 1 e raised to minus 1 होईल yes I चा पण ग्राफ बघितला है ना तर at t raised to tau हा -1 होईल -1 म्हणजे I will be equals to what minus of I naught e raised to minus 1 e raised to minus 1 म्हणजे किती minus of I naught 0.37% या तो 0.37% म्हणजे काय आता ही व्हॅल्यू डिक्रीज होणार आहे ना येस ॲट इनिशियल ॲट t equals to 0 एनिथिंग रेज टू 0 इज 1 ॲट t equals to 0 हे काय आलं मायनस I नॉट व्हॅल्यू किती आहे मायनस I नॉट ठीक आहे ही मायनस I नॉटची व्हॅल्यू हळूहळू काय म्हणतात विल बिकम लेस and at t equals to infinity this will become current will become 0 and it will become whenever it will become 37% किती असणार आहे -37% of I naught
तर टाईम किती झालेलं असणार आहे, टाईम विल इक्वल्स टू टाव सेकंड्स, टाईम विल इक्वल्स टू टाव सेकंड. ठीक आहे स्टुडंट्स, हे तुम्हाला सगळ्याचे इक्वेशन एका, आता तुम्हाला काय करायचं आहे, यू हॅव टू बॉक्स दिस इक्वेशन. ते जेव्हा जेव्हा शिकवले करंटचं इक्वेशन, चार्जचं इक्वेशन, राईट. 37% ऑफ करंट टाइम टेकन ॲट टाव सेकंड्स. ठीक आहे, ह्याला डिस्चार्जिंगच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, डीके ऑफ करंट पण म्हणतो. काय म्हणतो आपण, डीके ऑफ करंट. ह्यालाच काय म्हणतो, डीके ऑफ करंट. आणि करंटची व्हॅल्यू काय होते, कमी होते. तिकडे काय म्हणतो आपण, ग्रोथ ऑफ करंट. ठीक आहे, ह्या दोन टर्म्स आहेत. चार्जिंगच्या वेळेस ग्रोथ म्हणतात, डीकेच्या वेळेस डिस्चार्जिंगच्या वेळेस काय म्हणतात, डीके म्हणतात. ठीक आहे, आजचे जे दोन्ही व्हिडिओज तुम्हाला कम्प्लिटली बघायचे आहेत आणि त्याचा तुम्हाला काय करायचे आहेत, नोट्स बनवून पाठवायचे आहेत ग्रुपवर. ठीक आहे, यू कॅन सेंड मी पर्सनल. ठीक आहे, सो बॉक्स दिस ऑल 4 इक्वेशन्स. ओके स्टुडंट्स, कळलं तुम्हाला काय आहे चार्जिंग आणि डिस्चार्जिंग प्रोसेस. चार्जिंगमध्ये काय होतं, चार्ज भरत जातो आणि भरताना वॉट एव्हर इज जे चार्ज ॲट एनी गिवन टाईम, त्याचं इक्वेशन आहे आपल्याकडे. करंट काय त्याचं इक्वेशन आहे इन टर्म्स ऑफ टाव. टावची व्हॅल्यू काय तुम्हाला अगोदरच आरची आणि सीची व्हॅल्यू दिलेली असते. हां, ते मग तुम्हाला त्याची व्हॅल्यू टावची व्हॅल्यू कळते. त्याच्यावर क्वेश्चन्स असतात, ते पण बघूया आपण. आणि नंतर यू हॅव द क्वेश्चन्स ऑन. परत मग डिस्चार्ज करताना पण प्रोसेस असतं. डिस्चार्ज करताना ॲट एनी गिवन टाईम किती डिस्चार्ज होऊन करंट येईल तिथे, किती चार्ज शिल्लक आहे त्याच्यावर, त्याचं इक्वेशन आहे आपल्याकडे. हा जो आपण मगाशी लिहिलेला तो, आणि हा करंटचं इक्वेशन. ठीक आहे, सगळं व्यवस्थित घ्या. डाऊट सेशनमध्ये आज नक्की या. ओके, अँड ऑल यू कॅन आस्क.